सर्वांना नमस्कार, जय भीम. वंचित बहुजन आघाडी पिंपरी चिंचवड शहराच्या व पुणे शहराच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष डॉक्टर अनिल अण्णा जाधव व मी आम्ही श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांशी चर्चा करून या दोन्ही शहरातल्या शेकडो जाग्यावर हजारो एकर जमिनीवर शासनाचा बिल्डरांचा डोळा असल्यामुळे सामान्य लोकांना घर देण्याचं स्वप्न दाखवून हजारो एकर जमीन बळकावण्यापासून लाखो लोकांना बेघर करणं किंवा त्यांना 300 स्क्वेअर फुटाच्या घरांमध्ये त्यांना एका अतिशय विचित्र अशा जीवन जगण्यासाठी भाग पाडणाऱ्या ज्या काही योजना आहेत, कारण घरं सन्मानजनक नाही आहेत, या सगळ्या प्रक्रियेच्या निषेधार्थ येत्या 27 ऑक्टोबर 2025 रोजी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख नेतृत्वामध्ये पिंपरी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक ते SRA कार्यालय पुणे येथे हजारो लाखो लोकांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्राचं महायुती सरकार व SRAचे भ्रष्ट अधिकारी, बिल्डर आणि काही तथाकथित नेते या सगळ्यांचा हजार कोटी रुपयाचा भोंगळ कारभाराचा निषेधार्थ यांचा पर्दाफाश करण्यापासून एकाही माणसाला बेघर आम्ही होऊ देणार नाही, ही श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांची सक्त सूचना आहे. त्यामुळे आम्ही जास्त जी काही माहिती आहे ते मोर्चाच्या दरम्यान श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर देतीलच. मी पिंपरी चिंचवड आणि पुणे या दोन्ही भागातली एक अतिशय महत्वाची बाब या आपल्या मीडियाच्या माध्यमातून अधोरेखित करणं गरजेचं समजतो. मुळात या देशातल्या करोडो बेघर, बेवारस, बेसहारा लोकांना सन्मानजनक घर देण्याची भूमिका ही भारतीय संविधानामध्ये राष्ट्रनिर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याची तरतूद केलेली आहे, ज्याला आपण आर्टिकल 21 म्हणतो, राईट टू लाईफ. या राईट टू लाईफ आर्टिकल 21च्या अंतर्गत एक अधिकार आहे, राईट टू शेल्टर. राईट टू शेल्टर इट इज अ फंडामेंटल राईट. या देशातल्या प्रत्येक माणसाला स्वतःचं सन्मानाचं घर भेटलं पाहिजे, ही संविधानातली तरतूद आहे. ही कोणत्या आमदाराची, कोणत्या नगरसेवकाची, कोणत्या बिल्डराच्या उपकाराची गोष्ट नाही आहे. ही संविधानातली सक्त आणि फंडामेंटल भूमिका आहे. पण दुर्दैवाने लाखो लोकांना घरं देत असताना शासन, स्थानिक आमदार, स्थानिक नगरसेवक आणि कुठला तरी एखादा बिल्डर असं लोकांना भासवतो की आम्ही तुमच्यावर उपकार करतो. ही अतिशय लज्जास्पद आणि निंदनीय गोष्ट आहे. म्हणून या बिल्डरांना, नगरसेवकांना, आमदारांना आणि या संबंधित मंत्र्यांना आम्हाला हे सांगायचंय की तुम्हाला लोकांची कोणती दया आलेली नाही. ही दया आणि या लोकांची काळजी ही भारतीय संविधानानं केलेली आहे आणि तुम्ही त्याच्यामध्ये भूखंडाचे श्रीखंड खात आहात. आणि हा सगळा तुमचा भोंगळ कारभार किती बिभत्स स्वरूपाचा आहे ते आम्ही मोर्चाच्या दिवशी हे सगळे गोष्टी जनतेच्या दरबारात मांडू. मी पिंपरी चिंचवड शहरातल्या, पुणे शहरातल्या त्या सर्व लोकांना माझी विनंती आहे, जे SRA मध्ये पात्र आहेत त्या पात्र लोकांना विनंती आहे की तुम्हाला बाजार भावानुसार रेंट मिळणार नाही. 300 स्क्वेअर फुटाचं घर हे कुठल्याही माणसाला सन्मानजनक कुटुंब जगण्यासाठी मुबलक नाही आहे. कमीत कमी 450-500 स्क्वेअर फुटाचं ते घर असायला हवं होतं, पण त्यांनी ते केलेलं नाही. जे लोक मुळात अपात्र आहेत, ज्यांच्याकडे 2001च्या अगोदरचे पुरावे नाही आहेत, ज्यांच्याकडे 2011च्या अगोदरचे पुरावे नाही आहेत, शासनानं ज्या जाचकाठी घातलेल्या आहेत त्या अतिशय वाईट आहेत. कारण झोपड्यांमध्ये राहणारी माणसं ही माणसं मुळातच अज्ञानी आहेत, मुळातच प्रचंड गरीब आहेत. या माणसांकडे ही गावं सोडून गावाखेड्यातल्या जातीवादाला कंटाळून ती शहरामध्ये शरण आलेली आहेत. त्यांनी स्वतःचं पुनर्वसन केलेलं आहे, सरकारनं त्यांचं पुनर्वसन केलेलं नाही.
या लोकांनी मोक्याच्या शासकीय MIDCच्या महापालिकेच्या सरकारच्या जागेवर ताबा मारून 30-30, 40-40, 50-50 वर्षापासून तिथं राहून या जंगली आणि अतिशय दुर्गम भाग असलेल्या जमिनीवर वास्तव करून त्या जमिनीला मार्केटमध्ये सन्मान देण्याचं काम ह्या लोकांनी केलेलं आहे. 50 वर्षापूर्वी या जमिनी काय होत्या? सगळ्या खडकाळ जमिनी होत्या, जंगल होती. ज्या लोकांनी या जमिनी आज मार्केटमध्ये ज्याचे हजारो कोटी रुपयाचे भाव आहेत, त्या जमिनीला भाव आणि सन्मान देण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे. आणि आता त्यांना त्यांच्या जमिनीहून हाकलायचं आणि 300 स्क्वेअर फुटाच्या कुठल्या तरी सिमेंटच्या डब्यामध्ये त्यांना कोंबायचं, याला आमचा प्रखर विरोध आहे. त्यामुळे येत्या 27 तारखेला पिंपरी शहरातल्या ज्या काही प्रोजेक्ट आहेत, म्हणजे अतिशय वाईट गोष्ट अशी आहे की जिथं झोपडीच नाहीये, रावेत सारख्या भागात अधिकृत झोपडी नाहीये, झोपडी नसलेल्या ठिकाणी बोगस झोपड्या दाखवून 12 एकरच्या क्षेत्रावर हजारो कोटी रुपयाचा TDR कमवण्याचा षडयंत्र कुणी आखलेलं आहे? कोण आहेत ते बदमाश? त्यांचे सुद्धा नकाब आम्ही येत्या 27 तारखेला जनतेच्या दरबारात पण फाडू आणि शासन प्रशासनाला या सगळ्या बोगस लोकांचे जे मूळ हेतू आहेत हे आम्ही उघडे पाडू. आणि SRA मध्ये ज्यांचा SRA ला विरोध आहे तिथं शासनानं जबरदस्ती गरीब लोकांच्या, अज्ञानी लोकांच्या सहमत्या घेऊन त्यांच्यावर SRA थोपू नये. जी लोक अपात्र आहेत त्यांना सरसकट सगळ्यांना पात्र केलं जावं. ज्यांना सशुल्कच्या नावाखाली 2.5 लाख रुपये भरल्याशिवाय घर देणार नाही अशी जी जाचकाट घातलेली आहे ती तत्काळ रद्द करण्यात यावी. आणि थोडी लाज बाळगून बाजार भावानुसार कमीत कमी 15,000 रुपयाचा त्या लोकांना रेंट भेटला पाहिजे, जोपर्यंत हे SRAचं प्रोजेक्ट उभं होत नाही तोपर्यंत. अशा अनेक महत्वाच्या भूमिका घेऊन वंचित बहुजन आघाडी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात मोर्चा करत आहे. या मोर्चामध्ये आपण हजारोच्या संख्येनं सामील व्हा. 27 तारखेला सकाळी 10 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक पिंपरी इथून या मोर्चाची सुरुवात होणार आहे. एवढंच आपल्या सगळ्यांना आव्हान करतो. जय भीम, जय संविधान. गेले 2 वर्षापासून पिंपरी चिंचवड शहर व पुणे शहरात जे SRAच्या माध्यमातून ज्या स्थानिक बिल्डर, नगरसेवक यांनी धुमाकूळ घातलेला आहे, अशांना चाप बसवण्यासाठी देशाचे नेते आमचे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली जो SRAचा जो आम्ही आज 27 तारखेला जे मोर्चा आयोजन केलेलं आहे, त्या मोर्चाचे मुख्य आयोजक महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष सरोजित दादा बनसोडे आणि मी आणि राष्ट्रीय नेते आमचे प्रियदर्शी तेलंग, अशा पद्धतीने जो कार्यक्रम आम्ही घेतला. खर तर या जिल्ह्यामध्ये नुसतं पिंपरी चिंचवड शहराच्या माध्यमातून आम्ही जिल्ह्यात काम सुरू केलेलं आहे. ज्या बिल्डरने धुमाकूळ घातलेला आहे, राजकीय वर्धहस्ताच्या नेतृत्वाखाली त्यांनी गोरगरिबांना रस्त्यावरती आणण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे आणि त्यांनी रस्त्यावर सुद्धा आणलेले आहे. अशा बिल्डरांना, स्थानिक नेत्यांना चपराक बसाव म्हणून जे लोक गैर पद्धतीने SRA प्रकल्प राबवण्याचा प्रयत्न करत आहेत, अशांना आम्ही धडा शिकवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तुम्हाला माहिती असेल कदाचित, बाळासाहेब आंबेडकर एकदा आंदोलनामध्ये उतरले आणि ते आंदोलन जर यशस्वी झालं तर मंत्र्यांना सुद्धा घाम फुटतो. आणि हा जिव्हाळीचा विषय आहे. हा जे विषय आहे हा वंचित घटकांचा विषय आहे. आम्ही कुठल्याही शेटजी बज्जी किंवा कुठल्या बिल्डरांची बाजू घेऊन उतरलेलो नाही. आम्ही जे झोपडपट्टी धारक
ज्यांच्यासाठी मी वर्षानुवर्ष लढा देत आलो होतो आणि जे उपेक्षित असलेले समाज आहे, ज्यांना घर हा विषय खूप महत्वाचा आहे, कारण की ते कुठेही भाड्याने राहू शकत नाहीत किंवा घर विकत घेऊ शकत नाहीत. अत्यंत गुन्हा-गोंद्याने राहणारं समाज होतं. ज्या ज्या ठिकाणी समाज मेन ठिकाणी राहत असताना त्यांना कुठलीही कमतरता जाणवत नसताना सुद्धा अशा पद्धतीने हे बिल्डर लॉबी जे नेतृत्वांच्या खाली तयार झालेली आणि बिल्डर म्हणताच येणार नाही, परंतु राजकीय नेते लोक बिल्डर झालेले आहेत. आणि ते बिल्डर कोण आहेत तर तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. परंतु असल्या बिल्डरांना धडा शिकवण्याकरता कुठलाही पक्ष पुढाकार घेत नाही. राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, कुठलाही पक्ष असू द्या, भाजप असेल, परंतु गोरगरिबांचा विषय उचलण्याचा त्यांना कुठेही घेणं देणं नाही राहिलेलं. आणि म्हणून आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने जो एसआरचा विषय, मुद्द्याचा विषय आता, आणि हा विषय येणाऱ्या निवडणुकीमध्ये अत्यंत महत्वाचा मोलाचा असणार आहे. तर आता ह्या निवडणुकीमध्ये मत मागणारे काय म्हणून मत मागणार आहेत आणि काय म्हणून गरिबांना आश्वासन देणार आहेत. एक तर तुम्ही त्यांना रस्त्यावरती आणायचा प्रयत्न केला, एक तर त्यांचं घर उघडून टाकलं आणि त्यांना बेघर करायचा प्रयत्न चालू आणि बेघर केला आणि परत त्यांना म्हणायचं की आता आमचा सत्ता आणा. आणि म्हणून अशा सत्ताधाऱ्यांना रस्त्यावरती आणायचं असेल, आम्हाला जिथले तिथं आमची घरं आहेत ते त्या ठिकाणी घरं आमची उपलब्ध असली पाहिजे, आम्ही त्या ठिकाणी राहिलं पाहिजे. आणि आम्हाला या समाजाला कुठलंही पाठबळ नसताना, कुठलाही विचार, कुठलाही विश्वासच न घेताना इथल्या स्थानिक गावगुंड आणि दलालांना हाताला धरून ज्या पद्धतीने मतदान केंद्रावर थांबून जे मतं मागून घेणारे जे दलाल असतात, त्याच प्रकारे एसआरचा प्रकल्प राबवण्याकरता ते दलाल परत पुढे आलेले आहेत आणि त्यांनी त्या प्रकारे हा भोंगळ कारभार या शहरामध्ये करून दाखवलेला आहे. आणि म्हणून यांना जाब विचारणा करता आम्ही त्यांना या मोर्चाच्या माध्यमातून त्यांना त्यांची जागा दाखवणार आहोत. आणि या प्रशासनाला तर आम्ही त्यांना पण विचारणार आहोत. पण ज्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये अनेक 2, 4, 5 वर्षापासून जे भोंगळ कारभार चालू आहे, जे भ्रष्टाचार चालू आहे आणि त्या भ्रष्टाचारावरती भ्रष्टाचार करत चाललेले आहेत. आणि म्हणून तुम्ही एक बाजूला अनाथ बांधकाम पाडता तो भाग सोडून दिला, परंतु अधिकृत झोपडपट्ट्या ज्या आहेत त्या अधिकृत झोपडपट्ट्या एसआरच्या माध्यमातून एक श्रेय लाटण्याचा जे प्रयत्न चालू आहे इथल्या नेत्यांचा, त्यांना त्यांची जागा दाखवायचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब, आपल्याला माहिती असेल कदाचित मुंबईमध्ये सुद्धा हे असेच कारभार झालेला होता. तर लाखोच्या संख्येने मुंबईमध्ये तिथं लोक एसआर असेल किंवा सरकारी गायरान जागे असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे ज्या ठिकाणी घरं त्यांची उखडण्याचा प्रयत्न केला होता, ती घरं आम्ही थांबवली आणि त्यांना न्याय द्यायचा प्रयत्न केला. ही वंचित बहुजन आघाडी अशा पद्धतीने काम करतं. म्हणून आता आम्ही हा मोर्चा पिंपरी चिंचवड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा आम्ही अभिवादन करून इथून सुरुवात करणार आहोत आणि एसआरच्या ऑफिसवरती धडक मोर्चा म्हणून आम्ही तो चांगल्या पद्धतीने करणार आहोत. आणि म्हणून आज आपल्या माध्यमातून एवढं सांगू इच्छितो, इथले तमाम गोरगरीब, वंचित घटक, झोपडपट्टी धारक यांना मी आपल्या माध्यमातून आवाहन करतो की आपण या मोर्चामध्ये सामील व्हावं. हा मोर्चा घेत असताना कुणाच्याही नेतृत्वाखाली, कुठल्या नेत्याच्या नेतृत्वाखाली किंवा आम्ही हा कुठला मोर्चा उभा केलेला नाहीये. हा वंचित बहुजन आघाडीने मोर्चा उभा केलेला आहे आणि सर्वसामान्यांचा विषय आहे. आणि या मोर्चाचा प्रमुख आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आहेत. आपल्याला माहिती असेल, ज्या ज्यावेळेस वेळ येतो
त्यावेळेस आंबेडकरांशिवाय पर्याय नसतं. आणि म्हणून आपल्याला शेवटचा पर्याय म्हणून आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब आहेत. आणि म्हणून या पिंपरी चिंचवड पुणे शहरातले जेवढे यासारख्या प्रकल्पामध्ये अडकलेले आपली मंडळी आहेत, आपली लोक जे आहेत, गोरगरीब जनता आहे, त्यांनी या प्रकल्पामध्ये जे जे अडकलेले आहेत, ज्यांचा उद्ध्वस्त होणार आहेत, अशा लोकांनी मी आज आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की आपण त्या मोर्चाला सामील व्हा, ताकदीने उतरा आणि आपण आपला न्याय मिळवून घ्या. आपल्याला कुठलाही सत्ताधारी आपल्याला मदत करणार नाहीत, कारण की ते त्यांच्यामध्ये गुंतून गेलेले आहेत की येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही किती निवडून येतो, कशा पद्धतीने आहेत. परंतु आम्हाला कुठल्याही निवडणुकीची फिकर नाहीये. आम्हाला फिकर आहे आमच्या जनतेची, आमच्या गोरगरिबांची. आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून जो हा आंदोलन आम्ही उभा केलेला आहे, हा आंदोलन आमच्यासाठी नाही की पक्षासाठी नाही, हा गोरगरिबांसाठी आहे आणि जनतेसाठी आहे आणि वंचितांसाठी आहे. म्हणून आज आम्हाला भीती वाटते की आज या झोपडपट्टी धारकांना समजा उद्या खाली केले येतात, पण भविष्यात त्यांना भेटणार आहे का नाही हा सुद्धा आम्हाला विश्वास भेटत नाही, विश्वास मिळत नाही. कारण की याचा विश्वासधारक करणारा माणूसच आपल्याला आढळला नाही. कधी मुख्यमंत्री याच्यावरती बोललेला नाही, कधी उपमुख्यमंत्री याच्यावर चर्चा केली नाही, किंवा कुठल्या इथं आयुक्तांनी सुद्धा आपल्या या झोपडपट्टी धारकावर कधी चर्चा केली नाही या एसआरच्या माध्यमातून. आणि म्हणून कुठला नेताही बोलले नाही, पण कुणी धाडसही करणार नाही. परंतु आज हा अत्यंत वाईट परिस्थिती आहे. म्हणून आज आदरणीय आमचे सर्वजित दादा बनसोडे, प्रियदर्शी तेलंग आणि मी स्वतः याच्यामध्ये आयोजक म्हणून आम्ही उतरलेलो आहोत. आणि गोरगरिबांसाठी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेबांची आम्ही सगळे घातलेलो आहे की साहेब आपल्याला ह्या जनतेला न्याय द्यावा लागेल, नाहीतर येणाऱ्या काळात हा जनता नसेल, परंतु यांची हुकुमशाहीच्या पद्धतीने एक एक हे रस्त्यावरती आणून आपल्याला संपुष्टात आणतील. आणि म्हणून आज आम्ही आपल्या या चॅनलच्या माध्यमातून सांगतो, गोरगरिबांच्या हितासाठी आम्ही हा आंदोलन उभा केलेला आहे. आणि आंदोलन उभा करत असताना इथं शोशाही करणार नाही, तर ह्याचा आम्ही पाठपुरावा करून हायकोर्टात नाही तर सुप्रीम कोर्टात नेऊन ह्याच्यावरती आम्ही स्टे आणू. जोपर्यंत आम्हाला आमच्या पद्धतीने, आमच्या नियोजन पद्धतीने आम्हाला जे न्याय भेटणार नाही, तोपर्यंत आम्ही थांबणार नाही. आणि म्हणून आम्ही गोरगरिबांच्या पाठीशी उभा राहू, एवढंच आम्ही आपल्या या चॅनलच्या माध्यमातून सांगतो. आणि येणाऱ्या 27 तारखेला आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रम होत असताना ताकदीने हजारोच्या संख्येने, लाखोच्या संख्येने त्या मोर्चाला उपस्थित राहू. या शहराचे आमचे नेते संजीवजी कांबळे असतील, धनंजयजी कांबळे असतील, आमचे नेते राजूभाऊ असतील, आमची सगळी मंडळी इथं चांगल्या पद्धतीने काम करतात. यांच्या माध्यमातून हा जो नियोजन होणार आहे, हा नियोजन अगदी चांगल्या चोख पद्धतीने होणार आहे. म्हणून येणाऱ्या काळामध्ये आम्ही ह्या नगरसेवकांना जे उभे आहेत गुडघ्याला बाशिंग बांधून, त्यांनाही आम्ही उत्तर विचारणार आहोत की आपण काय केलं झोपडपट्टीधारकांसाठी. एवढंच आपल्याला सांगू इच्छितो. आणि ताकदीने एक शक्तीने आपण त्या ठिकाणी मोर्चाला उपस्थित राहून आपली उपस्थिती तिथं दाखवावी. एवढंच आपल्या माध्यमातून सांगतो, इथं थांबतो. जय वंचित, जय भीम, जय बजरंग.